गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी प्राध्यापक डॉक्टर ए कुलकर्णी, हेड डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, गोपाळकृष्ण गोखले कॉलेज, कोल्हापूर. आधुनिक व्यवस्थापन पद्धतीमध्ये भावनिक बुद्धिमत्ता हा घटक आपण शिकतो आहे. या आधीच्या 4 लेक्चर्समध्ये भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, भावना म्हणजे काय, बुद्धिमत्ता म्हणजे काय, भावनिक बुद्धिमत्ता त्याचे वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत. आता या ठिकाणी या लेक्चरमध्ये भावनिक बुद्धिमत्तेसंबंधीची जी मॉडेल्स मांडलेली आहेत त्यातली मॉडेल्स आपल्याला बघायचे आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं गोलमन यांनी मांडलेलं मिश्र प्रतिमान हे आपल्याला अभ्यासायचं आहे. भावनिक बुद्धिमत्ता कशी अंगीकारली पाहिजे आणि त्याचा उपयोग काय होतो हे गोलमन यांनी मांडलं. प्रामुख्याने गोलमन हे भावनिक बुद्धिमत्ता या घटकासाठी ओळखले जातात. त्यांनी ही संकल्पना मांडली. आणखी त्यातलं हे प्रतिमान जे आहे मिश्र प्रतिमान हे त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे. तर या मिश्र प्रतिमानामध्ये त्यांनी 4 गोष्टी मांडल्या. भावनिक बुद्धिमत्ता जर निर्माण व्हायची असेल एखाद्या व्यक्तीमध्ये तर त्याला 4 गोष्टी आवश्यक आहेत. ते म्हणजे स्वजाणीव, स्वतःबद्दलची असणारी जाणीव, स्वतःचं व्यवस्थापन करणं, सेल्फ मॅनेजमेंट असं म्हटलं जातं त्याला, सामाजिक जाणीव, सोशल अवेअरनेस आणि सहसंबंध व्यवस्थापन किंवा रिलेशनशिप मॅनेजमेंट. ही 4 कौशल्य त्या व्यक्तीनं अंगीकारायला आवश्यक असतं. तरच तो भावनिकदृष्ट्या बुद्धिमान होऊ शकतो आणि त्याचा उपयोग त्याला व्यवस्थापनाकरिता होऊ शकतो. तर ही 4 जी कौशल्य आहेत ती पहिल्यांदा आपण बघायची आहेत. त्यातलं पहिलं जे कौशल्य आहे ते म्हणजे स्वजाणीव किंवा वैयक्तिक कौशल्यामध्ये आत्मभान ज्याला म्हटलं जातं, स्वतःबद्दलची जाणीव हे इथं असणं आवश्यक असतं. रिकग्नाइज युअर ओन इमोशन्स अँड हाऊ दे अफेक्ट युअर थॉट्स अँड बिहेवियर. स्वतःला ओळखणं, स्वतःबद्दलची जाणीव असणं, स्वतःबद्दलचं भान असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. एखाद्या व्यक्तीला जर मोठं व्हायचं असेल तर स्वतः आपण नेमकं काय आहे ते आपण ओळखलं पाहिजे. आता व्यवस्थापनामध्ये स्वॉट ॲनालिसिस जे केलं जातं, SWOT, स्ट्रेंथ, विकनेस, थ्रेट्स अँड, तर या स्वॉट ॲनालिसिसमध्ये आपल्याकडे असणाऱ्या क्षमता जाणून घेणं, त्यानंतर क्षमतांचा विकास करणं, उणिवा कुठल्या जाणून घेणं, आणखी आपली कौशल्य कुठल्याही जाणून घेणं इथं आवश्यक असतं. आणि त्या दृष्टीनं स्वतःचं आत्मभान जोपासणं, आत्मभान जाणीव निर्माण करणं आणि त्याचा वापर करणं इथं आवश्यक असतं. त्याच्यामध्ये आत्मभान जपत असताना स्वतःची जाणीव असणं, स्वतः आपण कोण आहे, आपल्याकडं काय कौशल्य आहेत हे आणि ते कशी वापरता येतील हे बघणं. त्यानंतर स्वतःचं मूल्यमापन करणं, स्वयंमूल्यमापन करणं आणि स्वतःचा आत्मविश्वास निर्माण करणं, या 3 गोष्टी इथं महत्त्वाच्या आहेत वैयक्तिक कौशल्यांमध्ये. म्हणजे एखादं व्यवस्थापकदृष्ट्या किंवा भावनिकदृष्ट्या बुद्धिमान व्हायचं असेल तर स्वतःबद्दलची जाणीव त्या व्यक्तीकडं असली पाहिजे, स्वतः तो बुद्धिमान असलं पाहिजे, स्वतःबद्दलचं भान असलं पाहिजे. हा पहिला घटक आहे. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे स्वयं व्यवस्थापन, सेल्फ मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये फक्त स्वतःचं कौशल्य माहिती असून उपयोग नाही, तर स्वतः व्यवस्थित असलं पाहिजे, त्याच्याकडं व्यवस्थापन असलं पाहिजे. स्वतःच्या ज्या भावना आहेत त्याचं व्यवस्थापन त्या व्यक्तीला करता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये या भावनांमध्ये स्वनियंत्रण, विश्वासार्हता निर्माण करणं, विवेकबुद्धी निर्माण करणं, स्वीकारशीलता निर्माण करणं, नाविन्यता निर्माण करणं, वचनबद्धता निर्माण करणं, पुढाकार घेणं, आशावाद निर्माण करणं, या सगळ्या गोष्टी त्याला व्यवस्थापनामध्ये कराव्या लागतात. म्हणजे व्यवस्थापन करत असताना फक्त स्वतःचं मूल्यमापन उपयोगी नाही आहे, तर स्वतःचं मूल्यमापन करण्याबरोबरच स्वतःचं व्यवस्थापन देखील करावं लागतं. म्हणजे आपण ज्या भावना वापरतो आहे किंवा भावनांचा उपयोग करणार आहे त्या कशा असतील, त्या कशा उपयोगी आणायच्या, त्या विश्वासार्ह कसं राहायचं, स्वतःवर कसं नियंत्रण राखायचं, दुसऱ्याच्या गोष्टींचा स्वीकार कसा करायचा, नवीन नवीन गोष्टी कशा आणायच्या, या गोष्टी इथं असणं त्या व्यक्तीकडं आवश्यक असतं. आता याच्यामध्ये
महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे इमोशनल सेल्फ कंट्रोल, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण असणं हे सगळ्यात आवश्यक असतं. म्हणजे त्या व्यक्तीला स्वतःच्या भावना नियंत्रित करता आल्या पाहिजेत. कुठल्याही भावना असतील, राग आला, त्या ठिकाणी मत्सर निर्माण झाला, अशा ज्या भावना आहेत ज्यामुळं दुसरा माणूस दुखावला जाऊ शकतो, ह्याच्यावर नियंत्रण त्याला आणणं आवश्यक असतं. त्याला लगेच चिडून चालत नाही, रागावून चालत नाही. तर या ज्या भावना आहेत त्याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे. ट्रान्सपरन्सी असली पाहिजे, विश्वासार्हता असली पाहिजे. एखाद्या व्यक्तीकडं म्हणजे विश्वासार्हता असेल तरच ती व्यक्ती चांगलं बुद्धिमान होऊ शकते, भावनिक बुद्धिमान होऊ शकते आणि ती चांगलं व्यवस्थापक होऊ शकते. आणि त्याच्याकडं स्वीकारार्हता असायला पाहिजे, ॲडॅप्टेबिलिटी, म्हणजे लोकांनी तुम्हाला स्वीकारलं पाहिजे. फक्त तुम्ही स्वतः म्हणून चालणार नाही, स्वतः मूल्यमापन करून चालणार नाही. मीच शहाणा आहे किंवा मी नेता आहे असं स्वतः म्हणून चालणार नाही. तर लोकांनी तुम्हाला नेता बनवलं पाहिजे, ॲडॅप्ट केलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही सातत्यानं काहीतरी नवीन केलं पाहिजे, नाविन्य असलं पाहिजे. आहे त्या गोष्टी सुरू ठेवणं, याला या ठिकाणी विश्वासार्हता असं म्हणत नाहीत किंवा व्यवस्थापन असं म्हणत नाहीत. तर नवीन गोष्टी तुम्ही स्वीकारल्या पाहिजेत, नवीन नवीन संकल्पना स्वीकारल्या पाहिजेत, नवीन संकल्पनांना उत्तेजन दिलं पाहिजे. आणि तुम्ही सातत्यानं ऑप्टिमिस्टिक असलं पाहिजे, म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन तुमचा असला पाहिजे. तरच तुम्ही या ठिकाणी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करू शकता. त्यानंतर गोलमन यांनी मांडलेली तिसरी संकल्पना सामाजिक जाणीव असणं किंवा सामाजिक भान असणं, सोशल अवेअरनेस ज्याला म्हटलं जातं आहे, तो असला पाहिजे. फक्त स्वतःचं व्यवस्थापन करणं, स्वतःच्या जाणीव निर्माण करणं एवढ्यापुरतं मर्यादित असून चालणार नाही. तर व्यवस्थापकाला इतरांचा देखील विचार करावा लागतो, समाजाचा विचार करावा लागतो, सहानुभूतीचा विचार करावा लागतो. तरच ती व्यक्ती चांगला व्यवस्थापक बनवू शकते. त्या व्यक्तीला सामाजिक जाणीव असली पाहिजे, सामाजिक भान असलं पाहिजे. म्हणजे स्वतःकडं कितीही कौशल्य असली तरी स्वतःच्या कौशल्यावर अवलंबून न राहता तुम्ही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. व्यवस्थापक म्हटलं की त्या ठिकाणी दुसऱ्यांचा विचार करणारी व्यक्ती, दुसऱ्यांचं व्यवस्थापन करणारी व्यक्ती, इतरांच्या ज्या भावना आहेत, इतरांचे जे विचार आहेत त्याच्यावर तुम्हाला नियंत्रण राखायचं असेल तर तुम्ही साहजिकच इतरांचा विचार इथं केला पाहिजे. सोशल अवेअरनेस इथं असला पाहिजे, सामाजिक जाणीव असली पाहिजे. त्याच्यामध्ये सामाजिक ज्या जाणीवा असतात किंवा सामाजिक गरजा असतात त्या ओळखणं, त्या पद्धतीनं कार्य करणं आणि त्या व्यक्तींशी संपर्क साधणं इथं आवश्यक असतं. याच्यामध्ये सहानुभव किंवा सहअनुभूती असं म्हटलं जातं त्याला. म्हणजे इतरांना समजून घेणं, इतरांशी संपर्क साधणं, इतरांचा विकास कसा होईल हे पाहणं, सेवाभिमुख असणं, सेवाभावी कार्य करणं, वेगवेगळ्या विविधता ओळखणं, हे सगळं त्या व्यक्तीकडं असलं पाहिजे. जर व्यवस्थापक म्हणून काम करत असेल एखादी व्यक्ती तर या गोष्टी सगळ्या माहिती असल्या पाहिजेत. आता त्याला अनेक जणांशी संपर्क साधायला लागतो, प्रत्येकाचे दृष्टिकोन निराळे असतात. हे दृष्टिकोन कुठले कुठले आहेत, त्यातला योग्य दृष्टिकोन कुठला आहे हे त्याला इथं ठरवावं लागतं. आणखी चांगले संबंध इथं निर्माण करायला लागतात. म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता असणारी व्यक्ती या सगळ्या गोष्टी करत असते. सामाजिक त्याला जाणीवा असतात आणि ह्या प्रगत जाणीवा असतात. ती व्यक्ती समाजासाठी कार्य करणारी असते आणि त्यामुळंच ती इथं मोठी बनत असते. त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा घटक, चौथा घटक जो आहे तो म्हणजे संबंध व्यवस्थापन, रिलेशनशिप मॅनेजमेंट किंवा सहसंबंध व्यवस्थापन असं म्हटलं जातं त्याला. सहसंबंध प्रस्थापित करणं हे इथं सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो. म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता ही फक्त व्यक्तिगत बुद्धिमत्ता किंवा स्वतःच्या भावनेची बुद्धिमत्ता, स्वतःच्या भावनेशी निगडीत असलेली बुद्धिमत्ता नसते. तर तुमची बुद्धिमत्ता ही समाजासाठी इथं वापरली जाते. 80-20 पॅटर्न म्हणतो आहे तो. 80% भाग हा समाजासाठी, संबंधासाठी असतो. म्हणजे ती व्यक्ती स्वतः फार हुशार नसली तरी चालू शकतं, परंतु त्याच्याकडं इतरांच्या जाणीव, इतरांशी संबंध ठेवण्याची शक्ती असली पाहिजे. इतरांशी संबंध त्याला ठेवता आले पाहिजेत. तरच ती व्यक्ती या ठिकाणी भावनिकदृष्ट्या बुद्धिमान होऊ शकेल. त्याच्यामध्ये इतरांवर प्रभाव टाकणं,
प्रभावी संवाद करणं, नेतृत्व करणं, इतरांचं नेतृत्व करणं, बदल जे होतात बदलांचं व्यवस्थापन करणं, इतरांना सहकार्य करणं आणि संघ एकात्मिक संघ असा निर्माण करणं, गट निर्माण करणं, त्याची क्षमता त्याच्याकडे असली पाहिजे. आज आपण बघतोय की एखादी व्यक्ती, अंबानींचं उदाहरण घेतलं, अंबानी अडाणी, आपण सातत्यानं त्यांना बऱ्याच वेळा नावं ठेवली जातात, परंतु या ठिकाणी अडाणी अंबानींचं उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी ती व्यक्ती ज्यावेळी 4-5 लाख लोकांचं नेतृत्व करत असते त्यावेळी त्या सगळ्या घटकांचा ती विचार करत असते. ती फक्त स्वतःचा विचार करून त्यांना चालत नाही, तर त्या ठिकाणी त्या व्यक्ती ज्यावेळी तुमच्या हाताखाली काम करतात त्यावेळी तुमचं नेतृत्व तेवढं प्रभावी असलं पाहिजे, तुमच्याकडं संवाद साधण्याचं कौशल्य असलं पाहिजे, तरच त्या ठिकाणी तुम्ही मोठे होऊ शकताय. आणि जे बदल आहेत ते बदल कुठले होत आहेत याचं देखील भान त्या व्यक्तीकडं असलं पाहिजे. म्हणजे बदलांचं भान असणारी ती व्यक्ती असली पाहिजे, बांधिलकी असली पाहिजे, समाजाबद्दल बांधिलकी, शासनाबद्दल बांधिलकी, आणखी आपल्या कंपनी किंवा व्यवस्थापनाबद्दल बांधिलकी त्या व्यक्तीकडं असली पाहिजे. तर या 4 गोष्टी असतील तरच ती व्यक्ती भावनिकदृष्ट्या बुद्धिमान म्हणून मानली जाते. तर हा जो सिद्धांत गोलमन यांनी मांडला, ही संकल्पना लोकप्रिय केलेली आहे, त्यातलं प्रतिमान हे मॉडेल हे मिश्र प्रतिमान म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच व्यक्तिगत भावना, व्यक्तिगत व्यवस्थापन, सामाजिक जाणीव, आणखी सामाजिक सहसंबंध व्यवस्थापन, ह्या 4 घटकानुसार, या 4 घटकांनी जर तुम्ही काम केलं तर त्या ठिकाणी तुम्ही बुद्धिमान होऊ शकता आणि नेतृत्व करू शकता.